गटाचे 6 खासदार फुटल्याच्या नंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच विदर्भामध्ये आलेले आहे आणि आज जे 6 खासदार फुटले होते त्यातले एक आहे यवतमाळ वाशिम लोकसभाचे संजय देशमुख यांच्या यवतमाळमध्ये आज उद्धव ठाकरे आगमन झालेलं आहे रात्री त्यांचं आणि आज सकाळी 10:30 वाजता त्यांची कार्यकर्त्यांसोबत एक सभा पार पडणार आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे। आपण या दृश्यामध्ये जर पाहिलं तर पूर्ण तयारी करण्यात आलेली आणि याला बीजवाक्य देण्यात आले आहे की यवतमाळचा बालेकिल्ला अभेद्य राहणार। हा जो महत्त्वाचा संदेश आहे तो उद्धव ठाकरेंना प्रत्येक कार्यकर्त्यांना द्यायचा आहे आणि जे यवतमाळच्या जनतेने मोठा मताधिक्यानं संजय देशमुख यांना निवडून दिलं होतं त्यामुळे कुठेतरी एक उद्धव ठाकरे यांना एक मेसेज द्यायचा आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता हे जे फुटीर खासदारांचे जे मतदारसंघ आहे त्यांच्यामध्ये आजपासून दौरा सुरू केलेला आहे। आज यवतमाळमध्ये सभा झाल्याच्या नंतर वाशिमला सभा आहे, त्यानंतर हिंगोली परभणी अशा 4 ठिकाणी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे आणि यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊत आहे, आदित्य ठाकरे आहे, अरविंद सावंत आहे, असे मोठे दिग्गज नेते आहे जे यवतमाळमध्ये रात्री दाखल झालेले आहे आणि आज उद्धव ठाकरे कोणती तोफ टाकणार जे खासदार संजय देशमुख आहे जे शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहे, आज त्यांचा या सभेमधून कोणती तोफ टाकणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.